कशी आहेस भावनाताई? मी ठीक आहे. विश्वा, तू हिला इथे शोधत आलायस ना? वेडीच आहे रे ही जानू. जानू अगं, मला मान्य आहे की तुला आईला काही सांगून येता आलं नाही, पण निदान विश्वाला तरी सांगून यायचंस ना? काही अगं कसं सांगणार होते मी. आणि मी म्हटलं ना तुला, मला माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात तुझ्याशिवाय नव्हती करायची, म्हणून मी हे असं सगळं केलं. बरोबर आहे तुझं जानू, पण मला तरी सांगायचं ना. घरी जो केओस झाला तो होऊ नसता दिला मी. सगळे टेन्शन मध्ये आले तर, आणि आत्या ती तर पॅनिक व्हायला लागली. ओके ओके ओके, आय एम सॉरी. सॉरी मला नको म्हणूस. विश्वाला आणि घरी जाऊन सगळ्यांना म्हण. घरी सगळे काळजीत असतील ना ग जानू. 7 वर्षांपूर्वी तुझ्या आयुष्यात जे वादळ आलं होतं ना, त्यामुळे सगळे तुझ्या बाबतीत खूप काळजीत असतात. तू मला आधी प्रॉमिस कर, इथून पुढे घरातनं बाहेर पडायच्या आधी कुणाला तरी सांगितल्याशिवाय तू बाहेर पडणार नाहीस. ओके, मी प्रॉमिस करते, मी पुन्हा असं नाही वागणार. पण प्लीज आता तू चिडू नकोस ना. अरे वा, स्वतः आधी वेडेपणा करायचा आणि मग मला म्हणायचं चिडू नकोस. ओके, माझं चूक. 1 मिनिट, आज माझी मेहंदी आहे ना, मग आज माझ्यावर कुणीही चिडायचं नाही, अजिबात रुसायचं नाही. बघतोयस ना तुझी होणारी बायको किती डांबरट आहे. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे सगळं करते. काय आता ताई, आलिया भोगासी असावे सादर. हा डांबरटपणा बहुतेक आयुष्यभर सहन करावा लागेल. ए, तू मला सहन करणार आहेस? बरं विश्वा, मला सांग, घरी सगळे खरंच खूप काळजीत आहेत का? हो ग ताई, घरातले सगळेच टेन्शन मध्ये आलेत. आत्या तर रडायला आली होती माहितीये. सॉरी, खरंच सॉरी. पण ताई एक सांगू का, जानू कोणालाही न सांगता तुला भेटायला आली यामागे खरंच एक जेन्युइन रिझन आहे. अगं, आमचं लग्न आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. रादर आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट मुवमेंट आहे. आणि त्या लग्नाला तू नसशील ग. हे बघ विश्वा, पण ताई, मी तुला त्या घरी येण्यासाठी नाही कन्व्हिन्स करत आहे. माझी एक इच्छा आहे, आमच्या गृहप्रवेशावेळी तू माझ्या घरी येशील का? तू जर आलीस ना तर आम्हाला खूप आनंद होईल खरंच.